भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। तावडेंसोबतच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तुळिंज पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विवांता हॉटेलमध्ये पकडलेल्या कॅशची मोजदाद आता सुरू आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून पैशांची मोजणी आता केली जाते। भाजपचे नेते विनोद तावडे आणि त्यासोबतच यावेळचे तिथले जे उमेदवार आहेत भाजपचे राजन नाईक या दोघांवरती सुद्धा आता गुन्हा दाखल झालेला आहे। तर ज्या विवांता हॉटेलमध्ये हा सगळा राडा झालेला आपण बघितला, तिथे ज्या पद्धतीची रोख रक्कम सापडली आहे त्याचा व्हिडिओ समोर येतोय। निवडणूक आयोगाचे अधिकारी आता या रकमेची मोजणी करताना आपण बघतोय। दो शब्द आप बोले सर प्लीज। आप दो शब्द सर, क्या पूरा मामला और ये प्रेस कॉन्फ्रेंस क्यों कैंसिल हो गई है? प्रभाकर कुडाळकर आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। प्रभाकर, यावेळी सध्या आता बघितलं तर क्षितिज ठाकूर आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे दोघेही विवा कॉलेजला त्यांच्या कार्यालयात आलेले आहेत। आपण जर हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया बघितली तर त्यांनी सांगितलेलं होतं की विनोद तावडे हे सेफली बाहेर जावे यासाठी ते स्वतः आम्ही त्यांना गाडीमध्ये घेतलं। स्वतः क्षितिज ठाकूर हे गाडी चालवत होते आणि त्यांना विवा कॉलेजमध्ये आणण्यात आलं आणि विवा कॉलेजच्या नंतर ते पुन्हा एकदा मुंबईकडे आपले रवाना झालेले आहेत। हितेंद्र ठाकूर यांनी थेट आरोप केलेला आहे की हा पूर्णपणे जो आहे हा पैशाचा बाजार चालू होता, पैसे वाटप होते, 5 कोटी रुपये आणल्याचं त्यांच्याच भाजपाच्याच एका कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे हितेंद्र ठाकूर यांनी। आपण जर बघितलं तर आता सध्या पूर्णपणे वातावरण शांत आहे, कार्यकर्ते निघालेले आहेत। मात्र विनोद तावडे यांच्यावरही निवडणूक आयोगानं जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की त्यांच्याकडे जी रक्कम सापडलेली आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे। तर इथे हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्यावरही आता गुन्हा दाखल होतो आहे। याबाबत जर हितेंद्र ठाकूर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की मला पत्रकारांनी विचारणा केली, पत्रकारांनी प्रश्नोत्तर केलेले होते, त्यावेळेला मी ते बोललेलो आहे, त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली नाहीये। पण गुन्हा दाखल होत असेल तरी काही फरक नाहीये। आजची रात्र आमचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून जागे राहणार आहेत। तिथे पैशाचं वाटप होतोय का हे स्वतः आमचे कार्यकर्ते फिरणार आहे। उद्याचं मतदान हे शांततेने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ठीक आहे, धन्यवाद प्रभाकर या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।